नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न आणि तो नाश्ता हेल्दी असला पाहिजे व शिवाय पटकन देखील होणारा पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सर्वांना देखील आवडला पाहिजे। तर आजचा हा नाश्ता मी जो बनवतेय तो अगदी झटपट म्हणजे अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये बनवून तयार होतो आणि शिवाय हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एकही थेंब तेलाचा वापर करणार नाही। तर सर्वात अगोदर 1 वाटी भरून इथे मी पोहे घेतलेले आहेत। आता आपण जे कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे वापरायचे आहेत। शक्यतो इथे पातळ पोहे वापरायचे नाहीत आणि हे पोहे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि याच्यातल्या पाणी निथळून साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी हे भिजण्यासाठी ठेवलेले होते। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी पोहे घेतले होते त्याच वाटीने इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य घेण्यासाठी इथे तुम्ही एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता जे भिजवलेले पोहे होते ते देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहेत। आता सारख्याच वाटीने इथे मी घरचं फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला सारख्याच वाटीने 1 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे। आता जे काही साहित्य घ्यायचं आहे आपल्याला ते 1-1 वाटी म्हणजे आपल्याला सारख्याच प्रमाणात इथे ते घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 कप पाणी वापरलेलं आहे, त्याच्यापेक्षा यामध्ये जास्त पाण्याचा वापर न करता याची आपल्याला एकदम मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता हा नाश्ता देखील मी पटपट बनवते कारण की सकाळीच हा मी नाश्ता मुलांच्या डब्यामध्ये देणार होते, त्यामुळे सकाळी 6 ते 6:30 वाजता हा मी नाश्ता बनवत आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर या मिश्रणाची तुम्ही जवळून कन्सिस्टन्सी पहा, सेम अशाच पद्धतीने ठेवायची आहे, नाही जास्त पातळ आणि नाही जास्त घट्ट। जसं आपण डोस्याचं बॅटर तयार करतो ना त्याच पद्धतीनं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे भिजण्यासाठी देखील ठेवायचं नाही, पण त्या अगोदर यासोबत खाण्यासाठी मस्त अशी ऑथेंटिक चटणी तयार करून घेऊया। फक्त हे मिश्रण आपण 2 मिनिटे साईडला ठेवून देऊ। सर्वात अगोदर चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि नंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इथे डाळवं घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे जर तुम्ही इथे फुटणे देखील घेऊ शकता आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मोजून 4च इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सोबतच थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे मी 1 लिंबाचा रस टाकलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाऐवजी इथे दही किंवा चिंच देखील टाकू शकता। आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत। आता इथे आपली चटणी देखील तयार झालेली आहे। आता थोडीशी पातळच इथे मी चटणी तयार केलेली आहे कारण की पातळ चटणी खाण्यात मज्जाच काही वेगळी आहे। आता या शेंगदाण्याच्या चटणी ऐवजी तुम्ही इथे ओल्या नारळाची चटणी देखील करू शकता किंवा सोबतच टोमॅटोची चटणी देखील करू शकता आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे, तुम्ही तो जाऊन नक्कीच पहा। आता ही चटणी तुम्ही अशीच नुसती देखील खाऊ शकता किंवा तुम्ही याला मोहरी किंवा कढीपत्त्याचा तडका देखील देऊ शकता। आता चटणी तुम्ही पाहू शकता, चटणी पाहताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। अतिशय सुंदर रंगाची आणि भारी चवीशी आपली इथे ही चटणी तयार झालेली आहे। आता चटणी बनवेपर्यंत इकडे मिश्रण आपलं देखील चांगलं मस्त असं मुरलं गेलेलं आहे, म्हणजेच भिजलं गेलेलं आहे कारण की आपण यामध्ये जो रवा टाकलेला होता तो रवा देखील मस्त असा फुललेला आहे। नाश्ता बनवायच्या अगोदर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोड्याशा प्रमाणात इथे बेकिंग पावडर टाकायचं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे इनो देखील वापरू शकता। आता टाकलेला बेकिंग सोडा आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला आता नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। आता हा नाश्ता बनवण्यासाठी नॉनस्टिकचा पॅन मस्त असा गरम करून घेतल्यानंतर साधारण 1 ते 1.5 पळीभर हे मिश्रण आपल्याला मधोमध असं टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। आता याच मिश्रणापासून तुम्ही आप्पे देखील बनवू शकता किंवा डोसा देखील बनवू शकता, पण मी आज याचा सेट डोसा बनवते। आता इथे आपण यामध्ये पोहे वापरलेले आहेत, पोह्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत हा नाश्ता बनवून तयार होतो। हा डोसा तव्यावर टाकताच तुम्ही पाहू शकता याला मस्त सुंदर अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये आपला हा सेट डोसा बनवून तयार होतो आणि याला एका साइडने भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या साइडने भाजून घेण्याची गरज नाही। तर पहा एकदम अतिशय सुंदर अशी याला जाळी पडत आहे। आता फक्त याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही आणि जेव्हा याची पूर्णपणे वरची बाजू कोरडी होईल तेव्हा हा डोसा लगेचच तव्याच्या बाहेर काढून घ्यायचा। डोसा बनण्यास साधारण 2च मिनिटे लागतात। हा डोसा तुम्ही जवळून पहा, अतिशय सुंदर याला जाळी पडत आहे।
आणि या डोस्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की याच्या सगळ्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतात। तर पहा, इथे आपला पहिला सेट डोसा तयार झालेला आहे। अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार आपला इथे नाश्ता तयार आहे। आता राहिलेल्या मिश्रणाचा देखील सारख्याच पद्धतीने आणि सारख्याच आकाराचा इथे मी नाश्ता तयार करून घेते। आणि हा नाश्ता बनवण्यासाठी साधारण 10 मिनिटे लागतात, म्हणजे एक डोसा बनवण्यासाठी साधारण 2 मिनिटे लागतात। अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो। आणि शिवाय तुम्ही पाहिलेला आहे, इथे आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, बिना तेलाचा आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे। आता दुसरा डोसा देखील तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर जाळी याला पडायला सुरुवात झालेली आहे। आणि या डोश्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाल्यावरच हा डोसा तव्याच्या बाहेर काढून घ्यायचा। तर पहा, इथे आपला दुसरा नाश्ता देखील तयार झालेला आहे। तर तयार आहे एकही थेंब तेलाचा वापर न करता पौष्टिक असा नाश्ता। झटपटही होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल।